या घडीला एक मोठी बातमी आपण बघणार आहोत। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात अद्याप थेट संवाद झालेला नाही। ठाकरे बंधूंमध्ये अद्यापही कोणतंच थेट बोलणं झालेलं नाही। दोन्ही भावांमध्ये नातेवाईकांच्या माध्यमातून संवाद सुरू आहे असं कळतंय। राज आणि उद्धव दोन्ही भाऊ एकत्र येण्यात नातेवाईकांचा पुढाकार बघायला मिळतोय। ही माहिती सूत्रांकडून समोर येते की नातेवाईकांनी पुढाकार घेतलेला आहे। अजून तरी या दोघांमध्ये प्रत्यक्ष बोलणं झालेलं नाही। नातेवाईकांच्या माध्यमातूनच एकमेकांना मेसेज कदाचित दिले जात आहेत, पुढाकार घेतला जातोय एकत्र येण्यासंदर्भात। आपण बोलूया आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याशी। उदय, काय अधिक माहिती आहे, काय नेमकं घडतंय? आपण पाहतो की दोन्ही ठाकरेंमध्ये समेट घडवण्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न सुरू आहे। दोन्ही ठाकरेंमध्ये एकत्र येऊन युती होणार का, म्हणजे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे या दोन्ही पक्षांची युती होणार का याची उत्कंठा सर्वांना लागलेली आहे। मात्र जी वरिष्ठ सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये अद्याप कुठल्याही प्रकारे थेट चर्चा फोनद्वारे किंवा प्रत्यक्ष अशी काही झाली नसल्याची अधिकृत माहिती मिळते आहे। जी काही चर्चा समेट घडवण्याची प्रक्रिया चालू आहे ती नातेवाईकांच्या माध्यमातून सुरू असल्याची माहिती मिळते। दोन्ही ठाकरेंचे नातेवाईक एकच आहेत, त्यावेळेस अनेक नातेवाईकांच्या माध्यमातून जे आहेत संदेश जे आहेत ते दिले जात आहेत। त्या माध्यमातून काहीसा प्रयत्न जो आहे तो केला जात आहे। मात्र हा प्रयत्न काहीसा अपयशी होताना देखील आपल्याला पाहायला मिळतो आहे। काही ठिकाणी यश आलं असं सांगत असताना मात्र प्रत्यक्ष कृती जी आहे ती घडताना दिसत नाही। ते कारण गेली 2 आठवडे नातेवाईकांच्या माध्यमातूनच फक्त प्रयत्न जे ते सुरू आहेत, मात्र प्रत्यक्ष कृती जी आहे ती घडताना दिसत नाहीये। त्यामुळे फक्त नातेवाईकांच्या माध्यमातूनच दोन्ही ठाकरेंमध्ये समेट घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। प्रत्यक्ष मात्र कुठलीही चर्चा किंवा थेट बोलणं जे आहे ते दोन्ही ठाकरेंमध्ये झाले नाही। येणाऱ्या महापालिका निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी या दोन्ही ठाकरेंमध्ये समेट घडवून आणण्याचा नातेवाईकांचा प्रयत्न आहे, मात्र त्या प्रयत्नांना कुठेतरी यश येताना आपल्याला दिसत नाहीये। नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी आषाढी सोहळ्याकरता पंढरपूरला निघालेली आहे। या पालखीचं आगमन वाशिम जिल्ह्यातील मेडशी इथं झालंय। या पालखीत 700 पेक्षा अधिक वारकऱ्यांचा सहभाग आहे। वाशिम जिल्ह्याच्या सीमेवर वसलेल्या मेडशी इथं आगमन झाल्यावर गावात पालखीचा विसावा आहे। संत गजानन महाराजांच्या पालखीचा पुढचे 4 दिवस वाशिम जिल्ह्यातच मुक्काम राहणार आहे। त्यानंतर हिंगोली जिल्ह्यात प्रस्थान ठेवलं जाईल। वाशिम जिल्ह्यात दाखल होण्यापूर्वी घाटामध्ये श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचं ड्रोनच्या माध्यमातून टिपलेलं विहंगम दृश्य न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांकरता। वाशिममध्ये प्रवेश करताना ड्रोनच्या माध्यमातून घेतलेलं विहंगम दृश्य आपण बघतोय। शेगाव इथल्या संत गजानन महाराज संस्थानची पालखी शेगाव इथून 700 वारकऱ्यांना घेऊन पंढरपूरकडे मार्गस्थ झाली। वाशिमला आता प्रवेश करेल। अकोला जिल्ह्यात 3 दिवस पालखीने मुक्काम केला। जिल्ह्यातून पंढरपूर करता ती मार्गस्थ झाली। दरम्यान अकोला वाशिम जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या पातूर इथल्या घाटातून पालखी मार्गस्थ होताना ड्रोनच्या कॅमेऱ्यातून ही टिपलेली दृश्य आहेत। हा पातूरचा घाट आहे आणि त्या घाटातून शिस्तबद्ध पद्धतीने 700 वारकऱ्यांची ही पालखी गजानन महाराजांची पालखी निघालेली आहे। टॉप 18 प्रायोजक डिफेन्स करियर अकॅडमी। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करियर। शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर आता शालेय बस चालकांची तपासणी होणार। शालेय शिक्षण विभागाने घेतला महत्त्वाचा निर्णय। समृद्धी महामार्गावरील इगतपुरी आमणे मार्गाला प्रवाशांची मोठी पसंती। अवघ्या 24 तासात सुमारे 40,000 वाहन चालकांचा प्रवास। ITI मधील विविध अभ्यासक्रमांचं सुधारित वेळापत्रक जाहीर। सुधारित वेळापत्रकानुसार आता 26 जून पर्यंत करता येणार अर्ज। 11वी करता ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये अर्ज अपूर्ण असणाऱ्यांनाही नोंदणी करता येणार। कॉलेजचा पसंतीक्रम भरता येणार असल्याने मोठा दिलासा। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील प्रवास अधिक वेगवान होणार।
6 पदरी असलेला महामार्ग 10 पदरी करण्याचं नियोजन, प्रकल्पाकरता 14,000 कोटींचा खर्च अपेक्षित. पिंपरीत पर्यावरणपूरक उपाययोजना करणाऱ्या गृहप्रकल्पांना प्रोत्साहन देण्याकरता अनोखा निर्णय, महापालिकेकडून ग्रीन सोसायटी उपक्रमाला सुरुवात. मॉन्सून पूर्व पावसामुळे नाशिकमध्ये मोठं नुकसान, 1,469 गावांमध्ये 35,757 शेतकरी बाधित. पाच दिवसाच्या विश्रांतीनंतर येवल्याच्या ग्रामीण भागाला वादळासह पावसाचा तडाखा, पावसामुळे गावातील अनेक घरांचं नुकसान. दरम्यान एक विषय समोर चर्चेत येतोय तो असा की राहुल गांधींनी जे लिहिलं होतं, जे बोललं होतं त्याच्याविषयी फडणवीसांनी लेखानेच उत्तर दिलं. फडणवीसांनी जे उत्तर दिलेलं आहे त्या उत्तरासंदर्भात सुद्धा आता प्रसारमाध्यमांनी फडणवीसांना विचारलं आणि त्याविषयी उत्तर त्यांनी दिलं. आता आपण जाऊया पुढच्या घडामोडीकडे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर महत्त्वाची बैठक पार पडतीये. 12:30 वाजता ही बैठक होतीये. मुंबई निरीक्षक आणि नेत्यांची आढावा बैठक घेतली जाणार आहे. मिलिंद नार्वेकर, किशोरी पेडणेकर, विनायक राऊत हे सगळे या बैठकीला उपस्थित असतील. विनायक राऊत, अमोल कीर्तीकर हे देखील हजर आहेत, म्हणजे आता मातोश्रीवर पोहोचलेले आहेत. मनसे सोबतच्या युती संदर्भात चर्चेची शक्यता यात बैठकीत होऊ शकते. पण मुंबई निरीक्षक आणि नेत्यांची ही जी बैठक मातोश्रीवर बोलावली गेलेली आहे त्याचा मूळ उद्देश कदाचित मुंबई महापालिका निवडणुका असू शकतो आणि त्या माध्यमातून मुंबईतले जे सगळे वेगवेगळ्या भागात राहणारे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून एक कल घेतला जाऊ शकतो की सध्या जी युती संदर्भातली मनसे आणि उबाठा युती संदर्भातली चर्चा सुरू आहे त्यात मुंबईतल्या सगळ्या जनतेचं काय म्हणणं आहे, शिवसैनिकांचं, शिवसेना पदाधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे, तर त्याचा कौल सुद्धा या बैठकीत घेतला जाऊ शकतो. ही बैठक 12:30 वाजता सुरू होणार होती. काही वेळ उशीर होतोय कदाचित, पण 2-3 नेते आत्ता मातोश्रीवर पोहोचलेले आहेत. बाकीचे नेतेही पोहोचतील. विनायक राऊत, अमोल कीर्तीकर, किशोरी पेडणेकर या सगळ्यांना या बैठकीकरता बोलवलेलं आहे. मिलिंद नार्वेकर सुद्धा असतील. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी आपण सविस्तर बोलूया. प्रणाली, 12:30 वाजता बैठक सुरू होणार होती असं कळतंय. बैठकीला सुरुवात झालेली आहे का? आणि मुंबई महापालिका निवडणुकींच्या तोंडावरचा आढावा आणि युती संदर्भात काय अंदाज बांधले जाऊ शकतात यावर चर्चा होईल का? या बैठकीला सुरुवात झाली आहे असं आपल्याला आता म्हणता येईल, कारण ज्या ज्या निरीक्षकांना या बैठकीसाठी बोलवण्यात आलेलं होतं त्यापैकी बहुतेक सगळेजण आता पोहोचलेले आहेत. त्यामुळे आता अधिकृतरित्या ही बैठक सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही. मुळात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मुंबई महानगरपालिकेसह राज्याच्या महापालिकेच्या निवडणुका ज्या आहेत त्यांची घोषणा लवकरच होणार आहे. त्या दृष्टीनं निवडणूक आयोगानं तयारी सुद्धा सुरू केलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निरीक्षकांची ही बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीसाठी मुंबई शहर परिसरातले जे निरीक्षक आहेत त्यापैकी बहुतेक निरीक्षक पोहोचलेले आहेत. किशोरी पेडणेकर, त्यानंतर इतर जे मान्यवर आहेत, म्हणजे आपण जर बघितलं तर विनायक राऊत असतील, त्याचबरोबर संजय राऊत सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत. किशोरी पेडणेकर आलेले आहेत. त्यानंतर रमेश कोरगावकर हे सुद्धा पोहोचलेले आहेत. अनेक जे निरीक्षक वेगवेगळ्या भागातले मुंबई शहर परिसरातले आणि मुंबई उपनगर परिसरातले ते या ठिकाणी दाखल झाले. यांच्याकडनं आत्ताची स्थानिक पातळीवरची परिस्थिती काय आहे, कार्यकर्त्यांच्या भावना काय आहे, कुणाबरोबर गेल्यानंतर परिस्थिती काय असू शकेल आणि कुणाला सोबत न घेता गेल्यावर काय परिस्थिती असू शकेल याचा सगळा आढावा घेतला जाणार आहे. आताच्या घडीला जर बघितलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष महाविकास आघाडीबरोबर आहे आणि त्यामुळे ते निवडणुकीला जाताना ते तीनही पक्ष एकत्रित जातात का, की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा एकल्या चलोरीची भूमिका घेतो, किंवा नवीन एखादा भिडू जो आहे तो, जशी सध्या चर्चा सुरू आहे की मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्रित आला तर काय चित्र होऊ शकतं.
हा विषय जेव्हापासून चर्चेला जातोय तेव्हापासून कार्यकर्त्यांच्या मनात काय भावना आहे, म्हणजे केवळ वरच्या नेत्यांचं मनोमिलन नक्की, होऊन उपयोग म्हणजे नाही. काय नेमकं मनात आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे आज करतील. तुर्तास धन्यवाद प्रणाली, आपण सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल. याविषयीची अधिक माहिती बैठकीनंतर आपण पुन्हा एकदा घेऊया. मात्र आता पुढची बातमी, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात अद्याप थेट असा संवाद झालेला नाहीये असं सूत्रांकडून कळत आहे. ठाकरे बंधूंमध्ये कोणतंच थेट बोलणं झालेलं नाहीये. दोन्ही भावांमध्ये नातेवाईकांच्या माध्यमातून संवाद सुरू होतो आहे असं कळतंय. राज आणि उद्धव हे दोन्ही भाऊ एकत्र येण्यात नातेवाईकांनी पुढाकार घेतलाय अशी माहिती मिळते. काही जवळचे नातेवाईक आहेत, दोन्ही ठाकरेंमध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न करतायत अशी माहिती न्यूज 18 लोकमतला वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी दोघांमध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळते आहे. ठाकरेंचं ठरलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. मनसेसोबतच्या युतीबाबत उद्धव ठाकरे सकारात्मक आहेत. उबाठा शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी ही माहिती दिली. तसंच हे मनोमिलन व्हावं याकरता नातेवाईक प्रयत्न करतायत की कोण आपल्याला माहीत नाही, पण त्यांनी हे मात्र म्हटलंय की ठाकरेंचं तरी ठरलेलं आहे. अगदी सगळे सकारात्मक आहेत. संजय राऊतांनी तर सांगितलं मागे वळून पाहायचंच नाहीये, पण मागे वळून जेवढं बघाल तेवढा चिखल दिसेल आणि त्या चिखलात परत जायचं नाहीये. त्यामुळे आपण सकारात्मक राहूया, भविष्य बघूया.